केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची प्रक्रिया आज 15 जून पासून सुरू करण्यात आली। डहाणू तालुक्यातील बावडा गावात प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई हाती घेतली। वाढवण बंदर ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा परिसरापर्यंत प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करण्यात आली आहे। त्यापैकी बावडा येथील सुमारे 53 हेक्टर जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया आज सुरू झाली। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 800हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते। जमिनीचा ताबा घेण्यास सुरुवात होताच वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी या कारवाईला विरोध दर्शवला। शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रशासन जबरदस्तीने जमीन ताब्यात घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आणि संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना काही काळ ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी महेश सागर यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करत शासनाच्या नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून जमीन ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले। तर संघर्ष समितीचे सचिव वैभव वझे यांनी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला। वाढवण बंदर प्रकल्प, त्याला जोडणारा महामार्ग आणि अन्य पायाभूत सुविधा यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल असा सरकारचा दावा आहे। मात्र दुसरीकडे जमीन, शेती, पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांकडून सातत्याने विरोध केला जात आहे। त्यामुळे प्रशासन आणि स्थानिकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। विकासाच्या नावाखाली जमीन ताब्यात घेण्याची घाई सुरू असताना स्थानिकांचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे। त्यामुळे वाढवणचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे चित्र निर्माण झाले आहे। वाढवण ग्रीनफील्ड महामार्ग हा जो काही रस्ता आहे तव्यापासून वरवर पर्यंतचा, डहाणू तालुक्यामध्ये त्याच्यातली 10 गावं आहेत आणि त्याच्यातल्या सर्व नियमानुसार प्रक्रिया पार पाडल्यानंतर बावडा गावातील जे आमचं 56 हेक्टरचा भूसंपादन आहे त्याचे शेतकऱ्यांना आम्ही त्याचा योग्य तो मोबदला वाटप केलेला आहे। ज्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही आज नियमानुसार त्याचा ताबा घेत आहोत। स्थानिकांनी सांगितलंय कुठेतरी प्रशासन जोर जबरदस्ती करत आहे, दबाव तंत्र वापरत आहे, याबद्दल काय म्हणतात? नाही, दबावाचा कुठलीही भूमिका या ठिकाणी नाही। आता देखील काही लोक चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आले होते। आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये दबावाचा कुठलाही मुद्दा नाही। बावडा गावातलं जे आज आम्ही ॲक्विजिशन करत आहोत त्याचे पुरेसे योग्य त्या शेतकऱ्यांचे योग्य ते पैसे देखील आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि जमा करण्याची प्रक्रिया देखील अद्यापही चालूच आहे। हा प्रकार असा आहे की लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या लोकांनी संपूर्णतः पैसे स्वीकारले त्यांची जमीन ॲक्वायर करण्यासाठी ही लोक आलेली आहेत। ही लोक येत असताना मात्र त्या लोकांनी प्रचंड फौजफाटा हा जागोजागी तयार करून आणि लोकांवरती एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आमची पहिली गोष्ट अशी मागणी आहे की जर का जी जमीन तुम्ही ॲक्वायर करतायत ती एका ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे तर ग्रामपंचायतची परमिशन तुम्हाला असायला हवी होती। त्याच पद्धतीने लँड ॲक्वायर करताना तुम्हाला त्याच्या बाउंड्रीज फिक्स करायच्या आहेत। बाउंड्रीज फिक्स करताना तुम्ही त्या ठिकाणी JCBच्या माध्यमातून त्या ठिकाणी पावडा मारून 2 ते 3 फूट खणून दोन्ही साईडला अशा पद्धतीची मार्किंग करायला लावलेली आहे। आमचं म्हणणं याच्यावरती असं आहे की डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटी ही जी डहाणू तालुका इको सेन्सिटिव्ह आहे या विषयामध्ये त्यांच्या परमिशन शिवाय तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही जमिनीला पावडा मारू शकत नाहीत। त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची आम्हाला आवश्यकता नाही। आम्ही त्यांच्यावरती असं म्हणत आहे तुम्हाला आवश्यकता नाही तर आम्हाला तशा पद्धतीचं लेखी स्वरूपातलं पत्र तुम्ही आम्हाला द्या। पण हे संपूर्ण प्रशासकीय अधिकारी हे आम्हाला स्पष्टपणे म्हणतायत की तुम्ही आम्हाला पत्र द्या, की तुम्ही आम्हाला दाखवा की हे तुम्ही अशा कायद्यामध्ये बसत नाही। आम्ही त्यांना स्पष्ट म्हटलेलं आहे आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत, तुम्ही मोठे अधिकारी आहात, तुम्ही शासकीय प्रशासकीय चालवता, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला हे दाखवण्यात यावं। तिसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी डहाणू हा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।